नर्मदे हर. माँ नर्मदा मैयाच्या पवित्र किनाऱ्याला एक छोटासा आश्रम आहे, जिथे माता राणीचं मंदिर आहे. पवित्र निसर्गरम्य वातावरणात पहा तुम्ही, सुंदर देवीचं मंदिर आहे आणि अगदी नैसर्गिकरित्या या ठिकाणी कृष्णा महाराज बसलेले आहेत. तर महाराजजी, आपण काय बोलू इच्छिता? नर्मदे हर. आजचा परिक्रमेचा आमचा 7वा दिवस आहे. तर ज्ञानोबरायांनी गीतेमधील शुचौदेशे प्रतिष्ठाप्य स्थिरमासनमात्मन नात्युत श्रीतम नातिनिचम चैलाजीन कुशोत्तरम या 11व्या श्लोकावर जे भाष्य केले आणि तिथं ज्ञानोबरायांनी जे काही वर्णन केलं की साधकाला जर साधना करण्याकरता कसं स्थान पाहिजे, तर त्या स्थानाची काहीशी अनुभूती इथं आल्याशिवाय मात्र आपल्याला राहत नाही. इथं ज्ञानोबरायांनी जसं सांगितलं आहे की अशा एखाद्या स्थानावर जेथा आरणुकचिने कोडे बैसले उठो ना आवडे, एक वैराग्याशी दुनी व चढे देखील याजे, अशा ठिकाणी जर आपण गेलो तर अशा इथं जे असं स्थळ आहे याला बघून तर निश्चितच असं वाटतं की इथं बसल्यावर माणसाचं वैराग्य आपोआपच वाढतं. आणि अशा ठिकाणी जर आपण गेलो तर ज्ञानोबराय सांगतात आपल्याला अभ्यास करावा नाही लागत, अभ्यासूची आपण या ठिकाणी अभ्यासच स्वतःहूनच आपल्याकडून अभ्यास करून घेत असतो. असं हे स्थान आहे. आणि जनाचे नि पाय रवे मेळेचे नाही, निर्झरे का विषय जे झऱ्याचं वर्णन आहे किंवा ज्ञानोबरायांनी जोडती तर ज्ञानोबरायांनी जे सांगितलेलं आहे की म्हणून तैसे ते जाणावे, मन राहा ते पावावे, राहिलं ते चराचावे असं नाहीसे. आणि सगळ्यात महत्त्वाचं इथं आपल्या मनाला आल्यानंतर जर शांती लागली तर ज्ञानोबरायांनी सांगितलं लगेच तिथं माणसाने काहीतरी साधना सुरुवात केली पाहिजे. तसंच काहीच आहे, अगदी नयनरम्य सुंदर मनोहर आणि निसर्गाच्या सान्निध्यातलं आपल्याला स्थळ आहे. अतिशय सुंदर वातावरण या ठिकाणी आहे आणि खरंच इथं बसल्यानंतर माणसाला काहीतरी साधना करण्याची इच्छा होते म्हणजे होतेच. आता आम्ही सुद्धा इथं काहीसं थोडं हवन करणार आहे आणि हवन झाल्यानंतर इथून मग निघणार आहे. फारच स्थान एकदम शुद्ध आहे, सात्विक आहे आणि इथं आल्यानंतर खरंच माणसाला काहीतरी करावं वाटतं. नर्मदे हर.